महाराष्ट्राचे गृहमंत्री, गृहसचिव, डायरेक्टर जनरल आणि छत्रपती संभाजीनगरचे कमिशनर आणि जव्हार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना मी जाहीर अपील करत आहे 20 जानेवारीला. माझं नाव भास्कर जोशी. माझ्याविरुद्ध गेल्या 36 महिन्यात आणि अगोदर अभय चांदसकर आणि धनश्री चांदसकर हे माझे मेहुणे, त्याची बायको आणि त्यांची आई हे सगळे संघटित गुन्हेगार करत आहेत माझ्या बायकोच्या मार्फत. मला मारण्याचे सगळे प्रयोग करण्यात आले, उपाशी ठेवण्याचे प्रयत्न करण्यात आले, डायबिटीस मला मारण्याचे प्रयत्न झाले. हे सगळे पुरावे दिलेले आहेत आणि आता हे लोक शेवटचा हल्ला माझ्यावर करण्याच्या तयारीत आहेत. आणि जसं जसं मी यांना एक्सपोज करतो आहे त्यांना भीती वाटते आहे. त्यांना वाटतं ह्याला मारलं तर सगळा विषय संपून जाईल. पण सगळे पुरावे मी तयार करून ठेवलेले आहेत. हे लोक परदेशामध्ये पळून जातात, ओमानमध्ये, तिथून गुन्हे करतात. मी जव्हार पोलीस स्टेशनला अगोदर कंप्लेंट दिली होती. एक थोरवे नावाच्या बाईने सांगितलं की ते गेलेत निघून वगैरे. तिने सगळं ते मॅनेज केलं, सगळं झालं. मग त्यांचे पत्ते शोधले मी. आता शेवटचं सांगतो आहे की आता ह्यांचा जो मेहुणा आहे समीर कुलकर्णी, त्याची बायको पल्लवी कुलकर्णी, जे सिडकोच्या SBIच्या हायस्कूलमध्ये नोकरी करते. मी तिलाही मेसेज दिला की ह्यांना थांबवतो गुन्हेगारी, पण ते गुन्हेगारी थांबवायला तयार नाहीत. ते सगळे माहिती घेतात, एकमेकांना देतात, माझ्यावर हल्ले घडवून आणतात, माझ्या बायकोचं शस्त्र म्हणून वापर करतात आणि प्रचंड मानसिक छळ करतात माझा. आणि यांच्याशी मी 1 रुपयाचा चहाचा मिळणार नाही, मी 1 रुपया घेतलेला नाही, म्हणजे घरी गेलेलो नाही कधी, यांनी मला बोलवलं नाही, माझा काही संबंध नाही आहे. आणि हे उलट माझ्या नेटवर्कचा वापर करतात. अभयचा मी 3 वेळा जीव वाचवलेला आहे. त्याच्या स्वतःच्या भावाच्या शेतीच्या भांडणामध्ये भावाने त्याला मारलं. मी कधी यांच्यावर हात उचलला नाही, कधी शिवीगाळ नाही केली, कधी यांच्या संपत्तीत दखल केली नाही, प्रॉपर्टी दखल केली नाही. उलट त्या अभयला 3 वेळा वाचवलं आणि त्याची प्रॉपर्टी वाढलेली आहे. त्याला परदेशात जॉब मिळालेला आहे. लग्न झाल्यानंतर त्याचं लग्न होत होतं, जामनगरला राहत होतं गुजरातमध्ये. त्याची बदली मी मुकेश अंबानींना सांगून इथे केलेली महाराष्ट्रामध्ये. यांच्यावर माझे उपकार आहेत, मी कधी बोललो नाही. 2.5 महिने या माणसाला चालता येत नव्हतं मेंदूचं ऑपरेशन झाल्यावर. त्याचे मेंदू गुठळ झाला, त्याला मी वाचवलेलं आहे. स्वतः ॲम्ब्युलन्स नेली मुंबईत जगने सिग्नल तोडून. एवढे सगळं करूनसुद्धा हे लोक आज मला मारतात. माझ्या जीवाचे रक्ताचे पैसे आहेत. माझं आता म्हणणं असं आहे की तुम्ही ह्या लोकांवर आत्ता जर कारवाई केली नाही, समीर कुलकर्णी, पल्लवी कुलकर्णी, अभय चांदसकर, धनश्री चांदसकर यांच्यावर जव्हार पोलीस स्टेशननी त्यांच्या हद्दीमध्ये हा विषय आहे. त्यांच्याकडे मी सगळा 1.5-2 महिन्यापूर्वी सगळा विषय दिला होता. माझ्या बायकोनी तक्रार केली होती, काहीही केलं नाही. या लोकांनी माझ्या बायकोचे पैसे लुटले, तिच्या वडिलांचे पैसे लुटले, तिला दहशत दाखवलेली आहे, तिला मारण्याचे प्रयत्न केले आहेत, तिला मला घटस्फोट देण्याच्या ऑफर्स दिलेल्या आहेत. आता मी जव्हार पोलीस स्टेशनला सगळ्यांना ह्या व्हिडिओद्वारे अर्ज करतो आहे, कारण मी आता तुमच्याकडे येणार नाही. मी अभय चांदसकर, समीर कुलकर्णी, पल्लवी कुलकर्णी आणि धनश्री तिचे वडील आहेत, ते अत्यंत हलकट जमात आहे. ह्या सगळ्यांनी संघटित गुन्हेगारी केली आहे. त्यांच्या घरात जाणार, घर तोडणार, फोडणार. जर तुमची हिंमत असेल तर मला अरेस्ट करा, मला मारा, माझा एन्काउंटर करा किंवा मला अटक करा. पण आता मी थांबणं शक्य नाही, कारण आता 2 शक्यता. एक तर माझ्या रक्ताचे शिंपडे महाराष्ट्र शासनाच्या आणि महाराष्ट्र पोलिसांच्या वर्दीवर पडतील, किंवा या लोकांनी मला शरण यावं. मला सूड घ्यायचा नाही, यांनी माझी नुकसान भरपाई द्यावी, माफी मागावी, विषय संपवून टाकावा. मला रिव्हेंज घ्यायचा नाही आहे. मला न्याय पाहिजे आणि तो आजच पाहिजे.